नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 96 ते 100. प्रथम आपण 96वा अभंग ऐकूयात. यातीहीन चोखा मेळा, त्यासी भक्तांचा कळवळा, त्याचा झाला म्हणी यारा, राहे घरी घरी थारा. देह बाटविला त्याने, हासे जनी गाय गाणे. यातीहीन चोखा मेळा, त्यासी भक्तांचा कळवळा. चोखा मेळा यातीहीन होता, पण पांडुरंग भक्त होता. त्यामुळे पांडुरंगाला चोखा मेळ्याचा कळवळाच येत असे. पांडुरंग त्याची भक्ती पाहून तो म्हणेल तसं काम करणारा झाला. थोडक्यात म्हणजे त्याचाच तो दास झाला. आणि आश्चर्य म्हणजे चोखा मेळ्यासाठी पांडुरंगाने त्याचा देह सुद्धा बाटवलाय. अशी देवाची करणी पाहून जनाबाईंना हसू येत आहे आणि त्या देवाचं गुणगान गात आहेत. म्हणी यारा म्हणजे दास. पुढचा अभंग ऐकूयात 97वा. चोखा मेळा संत भला, तेणे देव भुलविला. चोखा मेळा संत भला, तेणे देव भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. चोखा मेळ्याची करणी, तेणे देव केला ऋणी. लागा विठ्ठल चरणी, म्हणे नाम याची जनी. लागा विठ्ठल चरणी, म्हणे नाम याची जनी. संत चोखामेळा यांची पांडुरंगांवर निस्सीम भक्ती होती. स्वतःच्या भक्तीच्या जोरावर त्यांनी देवांनाही भुलवले. ज्याची भक्ती थोर असते ना, तो पांडुरंगाच्या अखंड भजनाशिवाय, नामस्मरणाशिवाय ज्याला दुसरं काहीच नको असतो, अशा भक्तांवर कितीही मोठं संकट आलं तरी त्याचं निवारण पांडुरंग करतोच करतो. चोखामेळ्याने स्वतःच्या भक्तीनेच देवाला ऋणी केलेलं आहे. त्याची भक्तीच एवढी मोठी होती की पांडुरंग त्याचा ऋणाईत झालेला आहे. यासाठी सर्वांनी विठ्ठल चरणी भावभक्तीने नतमस्तक व्हावं, असंच नामयाची जनाबाई म्हणतीये. पुढचा अभंग ऐकूयात 98वा. माळियाचा लेक झाला, सेखी कुर्म्याला गेला. चांभाऱ्याने जानव्यासी, काढून दाविले भटासी. तुरका घरी विणी, म्हणे नामयाची जनी. तुरका घरी विणी, म्हणे नामयाची जनी. म्हणे नामयाची जनी. सावता माळ्याच्या अंतरंगात विठ्ठल अगदी भिनलेला होता. जेव्हा ज्ञानेश्वर आणि नामदेव विठ्ठलाला शोधत शोधत सावता माळ्यापर्यंत आले ना, तर तेव्हा विठ्ठल त्यांच्या पोटातून बाहेर आलेला दिसलाय. एवढा तो विठ्ठलमय झालेला होता की विठ्ठलच त्याचा मुलगा झाला. नंतर विठ्ठल कुर्मदासांच्याकडे गेला. हे संत पैठणचे राहणारे पांडुरंग भक्त वारीला जायचं ठरवलं. हातपाय नव्हतेच, तरीही वारी सुरू केली. खुरडत 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 पंढरीकडे जाऊ लागतात. रस्त्यात घोडेस्वार विठ्ठल ख्रिस्त म्हणून भेटतो आणि तुझ्या मुक्कामी भेटीत जाईन असं त्याला सांगून जातो. संत कुर्मदास खुरडत खुरडत लौळ गावापर्यंत पोचतात देखील, पण पुढे खुरडता येत नाही म्हणून ते विठ्ठलाला म्हणतात, अरे मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाहीये, तर मी आता इथेच मरतो. तोच तेजस्वी प्रकाश पसरतो. प्रत्यक्ष विठ्ठल तिथे अवतरतो आणि काय मागायचंय ते माग असंही म्हणतो. तेव्हा कुर्मदासांनी त्याचं परमेश्वराचं सान्निध्यच मागितलंय. हात नाहीत, पाय नाही मागितले. तिथेच मरतात. लौळलाच त्यांची समाधी पण आहे. संत रोहिदास जातीने चांभार होते.
शिक्षण नव्हतंच, पण ज्ञानसंपदा इतकी प्रचंड होती की काशीच्या नरेशांनी, पंडितांनी रोहिदासाचं शिष्यत्व पत्करलंय. संत मीराबाईंचे ते गुरु होते. एकदा मीराबाईंनी संतांना भोजनास निमंत्रित केलं. ब्राह्मण जेवायला आले, पण चांभाराच्या पंक्तीत बसण्याचं त्यांनी नाकारलं. रोहिदासही म्हणाले हरकत नाही, पण त्याच वेळी त्यांनी खरं जानवं काढून दाखवलं आणि ज्ञानामुळे स्वतःचं ब्राह्मण्य सिद्ध करून दाखवले. सगळे शेवटी एकच आहेत, सगळ्यांच्यात एकच आत्मतत्व आहे हे त्यांनी पटवून दिलं. तुर्क्याच्या घरी म्हणजेच कबीरांच्या घरी नामरूपात पांडुरंगांनी वस्त्र विणलंय, शेले विणलेत असं जनाबाई सांगतायत. पुढचा अभंग ऐकूयात. 99वा. माझा लोभ नाही देवा, तुझी करीना मी सेवा. माझा लोभ नाही देवा, तुझी करीना मी सेवा. नाही अंगी थोरपण, मिथ्या धरिसी गुमान. रागा येऊनी काय करिसी, तुझे बळा मापासी. नाही सामर्थ्य तुझ हरी, जनी म्हणे धरिला चोरी. जनी म्हणे धरिला चोरी. गुमान या शब्दाचा अर्थ आहे गप्प. हे देवा, मला काही तुझा लोभ नाहीये, मी काही तुझी सेवाही करत नाहीये. तुझ्या अंगी पण काही मोठे पण नाहीये. तू स्वतःच खोटं खोटं गप्प बसतोस, गप्प राहतोस. असं खोटं खोटं गप्प राहून, चुप्प बसून आणि रागात येऊन तू काय करणार आहेस रे? खरं कारण तुझी शक्ती आम्ही भक्तच आहोत. अरे देवा, तुझ्यात तर काही सामर्थ्यच नाहीये. तर अरे कृष्णा, तुला साध्या दह्याची चोरी देखील पचवता आली नाही. त्या चोरीतही तू पकडलाच गेलेला आहेस असं जनाबाई त्यांना म्हणतीये. या अभंगातून विरोधी भक्ती दिसून येते. जशी रावणाचीही विरोधी भक्ती होती, तसंच इथे पण आपल्याला दिसतंय. पुढचा अभंग ऐकूया. 100वा. द्रौपदी करण, पाठी राख नारायण. गोरा कुंभाराच्या संगे, चिखल तुडवू लागे अंगे. कबीराच्या बैसोनी पाठी, शेले विणिता संगे गोष्टी. चोख्या मेळ्यासाठी ढोरे, ओढी जग जेठी. जनी संगे तळू लागे, सुरवर म्हणती धन्य भाग्य. जनी संगे तळू लागे, सुरवर म्हणती धन्य भाग्ये. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी कृष्णानेच तर तिला साड्या पुरवून तिची लाज राखली आहे, तिचं रक्षण केलंय. गोरा कुंभाराच्या बरोबर चिखल तुडवण्याचं काम याच नारायणाने केलंय. संत कबीरांच्या जवळ बसून गप्पा गोष्टी करता करता त्याला शेलेही रामाच्याच रूपात विणू लागतात. संत चोखा मिळण्यासाठी याच जगजेठीने, याच पांडुरंगाने मेलेली जनावरं, ढोरं, गुरं ओढण्याची सुद्धा कामं केली आहेत. जनी बरोबर विठ्ठल दळण दळू लागलाय. सगळ्या देवांना हेवा वाटावं असं भाग्य या भक्तांचं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण.